मुख्याध्यापक संजय बर्डे यांची संकल्पना, महागड्या भाज्यांचा खर्चही वाचला। आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय दिग्रस बुजुर्ग शाळेत परिसरात बहरला सेंद्रिय भाजीपाला। पातूर अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दिग्रस बुजुर्गच्या प्रांगणामध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय भाजीपाला परसबाग फुलविला असून या भाजीपाल्याचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात येत आहे। त्यामुळे शाळेचा भाजीपाल्याचा खर्च वाचला आहे। सध्या रासायनिक खते, फवारणी, भाजीपाला, फळे यांच्यावर होत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे। रासायनिक भाजीपाला खाल्ल्यामुळे विविध आजार बळावत आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी दररोज भाजीपाला आणावा लागतो। महागाईच्या काळात भाजीपाल्याचे दर प्रचंड आहेत। महागडा आणि रासायनिक भाजीपाला विद्यार्थ्यांना दिल्यापेक्षा शाळेच्या परिसरातच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून शिक्षक व विद्यार्थी आपली गरज भागवित आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि शाळेतील मुलांना दररोज खिचडीसोबत स्वच्छ आणि ताजा भाजीपाला खायला मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून मुख्याध्यापक संजय बर्डे यांनी शाळेच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत सेंद्रिय भाजीपाला म्हणून पालक, टमाटे, वांगे, मेथी, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिर्च, गाजर, फुलगोबी आदी वाणांची लागवड केली आहे। सध्या हे सर्वच वाण बहरले आहेत। यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो। विद्यार्थ्यांना दररोज खिचडीमध्ये ताजा भाजीपाला खायला मिळत आहे। यासाठी मुख्याध्यापक संजय बर्डे यांना सहाय्यक शिक्षक अनंता वाघ, सुनील सरदार, महिला शिक्षिका कुमारी वंदना भामोद्रे, कुमारी अमोलता उंबरकर, सौ सुरेखा काळे, कुमारी अनिता खडसे, कुमारी दीपाली उंबरकर आदींनी सुद्धा परिश्रम घेतले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।